आणि यानंतर आपण बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत डीजे वाजवण्यास बंदी आहे। गणेशोत्सवाच्या काळात डीजे वाजवला तर पोलिसांकडून कारवाई होणार आहे। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे। लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे तलवार सुपूर्द केली गेली आहे। 18 तारखेला 18 ऑगस्टला ही तलवार मुंबईत आणली जाईल। नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा झाला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत दोन गट आपापसात भिडले आणि गोंधळ झाला। एकमेकांची कॉलर पकडून शिवीगाळ केली गेली। इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेण्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवरती टीका केली आहे। खासदारांना ताब्यात घेऊन सरकारने लोकशाहीला काळीमा फासल्याची टीका ठाकरेंनी केली आहे। मंत्र्यांवरती आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो, फडणवीस मात्र फक्त समज देऊन सोडतात। तुमच्यावर नेमका दबाव कुणाचा हे सांगावं। मुंबईतल्या जनाक्रोश मोर्चात ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे। सरकारचा कारभार जनताभिमुख नाही, गिळाभिमुख आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली। भ्रष्टाचार जुलुमशाहीच्या विरोधात जनता रस्त्यावरती उतरली असं ठाकरेंनी म्हटलं। माणिकराव कोकाटे कृषी मंत्री नसून रमी मंत्री असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आणि कृषी मंत्र्यांना आता त्यांचं आवडतं खातं मिळालं असा टोलाही लगावला। उद्धव ठाकरेंनी वादग्रस्त मंत्र्यांवर जोरदार टीका केली। रमी नको, तीन पत्ती खेळा, सावलीत नको, उन्हात पार चालवा असा टोला लगावत उद्धव ठाकरेंनी कोकाटेंसह योगेश कदमांवरती निशाणा साधला। सरकार विरोधी कारवाई करत असल्यानं धनखड यांचा राजीनामा घेतला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। प्रकृतीच्या कारणास्तव धनखडांचा राजीनामा घेतला तर उपचार कुठे सुरू आहेत ते तरी सांगावं असा प्रश्नही त्यांनी विचारला। पुण्यामध्ये काँग्रेसचं राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र या कार्यशाळेत तुटलेल्या खुर्च्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं। खुर्च्या कमी पडल्या त्यामुळे थेट काँग्रेस भवनातनं खुर्च्या मागवल्या गेल्या। मात्र त्यातल्या एकापाठोपाठ एक खुर्च्या 4 खुर्च्या तुटल्यामुळे पदाधिकारी खाली कोसळले। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयाची हंडी आम्हीच फोडणार असा दावा आमदार महेंद्र दळवींनी केलाय। दिलीप भोईर एकत्र आल्यामुळे आमची ताकद वाढली असंही त्यांनी नमूद केलं। विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला। आकाशवाणी चौकात गिरीश महाजन यांच्या व्यंगात्मक बॅनरवर जोडे मारत राष्ट्रवादीच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त केला गेला। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये प्रफुल्ल लोढाच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात आली। सीबीआय चौकशी करावी असाही आग्रह या आंदोलनाच्या माध्यमातून धरला गेला। बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। यावेळी सरकारमधल्या वादग्रस्त मंत्र्यांचा निषेध नोंदवला गेला। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राहुल गांधींना जनता स्वीकारत नसल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेत आणि त्यातूनच राहुल गांधी आंदोलन करतात आणि मतदारांचा मतदारांचा अपमान करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या विविध राजकीय पक्ष आणि जनसंघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार आवाज उठवला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत कार्यकर्त्यांनी हा कायदा अनावश्यक, बेकायदेशीर आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप केलाय। नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। राज्य सरकारमधल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेले वादग्रस्त मंत्री आणि आमदार यांच्यावरती कारवाई करावी यासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आज राज्यभरामध्ये जनआक्रोश आंदोलन पुकारलं। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनोख्या पद्धतीनं शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं। कुठे पत्ते खेळत तर कुठे बनावट नोटा उधळत या सर्व वादग्रस्त मंत्र्यांचा निषेध नोंदवला गेला आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही केली आहे। तर ठाकरेंच्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केलाय। ठाकरेंच्या पक्षाचं जनआक्रोश आंदोलन। सरकारच्या मंत्र्यांविरोधात आंदोलन। वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची मागणी। कुठे रस्त्यावर मांडलेल्या पत्त्याच्या रमीसड।
कुठे एखाद्या बॉक्सरची सुरू असलेली प्रॅक्टिस, भर रस्त्यातच मांडलेला हा होम, तर कुठे गळ्यात घातलेल्या पत्त्यांच्या माळा. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं पुकारलेल्या जनआक्रोश मोर्चातली दृश्य आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात रस्त्यावर उतरले, ते सरकारमधल्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमधले अनेक मंत्री आपली वादग्रस्त विधानं आणि कारनाम्यांमुळे चर्चेत आहेत. याच मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन पुकारलं. राज्याचे माजी कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंचा अधिवेशन काळात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रमीचा डाव मांडला आणि निषेध नोंदवला. मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बॅगेत बनावट नोटा घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केलं. तर मंत्री भरत गोगावलेंचा होम हवन करतानाचा एक व्हिडिओ सुद्धा चांगला चर्चेत आलेला. त्यांच्या विरोधात शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरती होम मांडला आणि आंदोलन छेडलं. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात एका बॉक्सर प्रमाणे वेश परिधान करून आंदोलन छेडलं गेलं. एकही मंत्र्याचा राजीनामा, पैसे सापडले त्या ठिकाणी, कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रील्स बनवल्या गेल्या, परंतु आज कुठल्याही सरकारला याची लाज नाही. त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि आज जनतेचा आक्रोश, या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. शिवाजी पार्क परिसरातल्या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी झाले आणि यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. 2014 साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चाय पे चर्चा केली होती, तशी तुम्ही जिथे जाल, जिथे बसाल, चहाच्या टपरीवरती बसा, अगदी केस कापायला सलून मध्ये बसा, कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा, सावलीवार सोडून कुठेही बसा. आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या, भ्रष्टाचारावरती चर्चा. आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत, तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही. राज्य सरकारमधल्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई न केल्याच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीकास्त्र डागलं. मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही, मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? वादात सापडलेले मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून त्यांच्याकडे क्रीडा खातं दिलं गेलंय. त्याचसोबत अनेक मंत्र्यांना केवळ समज देण्यात आली आहे. यावरनं ठाकरेंनी खास शैलीत टीकेचे बाण सोडले. पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं. कोण? रमी मंत्री. हे रमी मंत्री आहेत, क्रीडा मंत्री कुठे आहेत? आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला रमी नको खेळू, 3 पत्ती खेळ. ही समज, ही समज नाही, समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव. पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ. हे बघा आलं ऊन. सावलीमध्ये डान्स बार नको, उन्हामध्ये डान्स बार कर. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज्यभरात केलेल्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय. त्यांचा मन आक्रोश आहे, जन आक्रोश नाही आहे. जनतेला काही घेणं देणं नाही आहे. त्यांचा मन आक्रोश आहे. सत्ता गेली, खुर्ची गेली, त्यामुळे मन मानत नाहीये, ते मन आक्रोश चाललाय. पण रत्नागिरीत ठाकरेंच्या पक्षानं या आंदोलनादरम्यान चुकीनं महाविकास आघाडी विरोधातच घोषणाबाजी केली. चूक लक्षात आल्यावर पदाधिकाऱ्यांनी घोषणा बदलली, पण याचाच धागा पकडून मंत्री उदय सामंतांनी या आंदोलनाची खिल्ली उडवली. पण अशी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. स्वतःचा निषेध स्वतः करतायत. स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावलेत ते योग्य नाही म्हणून त्यांचेच कार्यकर्ते सांगतायत. अशा आंदोलनावर आपण कशासाठी बोलायचं?
ठाकरेंच्या पक्षानं आंदोलनास्त्र उगारत सरकारवर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईसाठीचा दबाव वाढवलाय. विधानसभा निवडणुकीतल्या पिछेहाटीनंतर आणि पक्षाला अनेक नेत्यांनी जय महाराष्ट्र केलेला असतानाच ठाकरेंच्या पक्षानं राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करत पक्ष संघटना अजूनही मजबूत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.